बालकांड सर्ग 6 पुढे चालू. त्यानंतर सर्व अलंकार विभूषित सुहास्य वदना सुवर्णाप्रमाणे कांती धारण करणारी सीता आपल्या उजव्या हातामध्ये सुवर्ण वनमाला घेऊन तेथे उपस्थित झाली. मोतीदार कर्णफुले आणि रुंधुणाचा आवाज करणारी नुपुरे व सुंदर पैठणी ल्यालेल्या सीतेचे सौंदर्य झळकत होते. स्मित करीतच श्रीरामांच्या गळी वरमाला घालताना ती परम आनंदित झाली. त्यावेळी संपूर्ण अलंकार विभूषित भुवन मोहन रामचंद्रांचे ते मोहनी रूप गवाक्षांच्या जाळ्यामधून पाहून जनक राजांच्या सर्व राण्या आनंद विभोर की झाल्या. मग सर्व शास्त्र विशारद राजा जनक महर्षी विश्वामित्रांना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रा, तुम्ही सत्वर राजा दशरथांना निरोप पाठवा की आपल्या पुत्रांच्या विवाहाकरिता आपले पुत्र राण्या मंत्रीगण यांच्यासह त्यांनी येथे यावे. यावर बरे म्हणून श्री विश्वामित्रांनी शीघ्रगामी दूतांना राजा दशरथांकडे रवाना केले. अयोध्येत जाऊन त्या दूतांनी राजश्रेष्ठ दशरथांना श्रीरामांची मंगल कीर्ती वार्ता सांगितली. श्री रामचंद्रांनी केलेल्या त्या अद्भुत कृत्याची हकीकत ऐकून महाराज दशरथ परमानंदी मग्न झाले. मिथिला नगरी जाणेस्तव राजा दशरथांनी त्वरा करण्यास मंत्र्यांना सूचित केले. हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ सैन्य यांच्यासह सर्व लोक मिथिलापुरीस जाऊ देत. त्वरित माझा रथ आणावा, उशीर करू नये. मी आजच मिथिलेस जाण्यासाठी निघेन. गुरु वसिष्ठ आपली पत्नी अरुंधती हे श्रीरामांच्या मातांना सोबत घेऊन पुढे चालू देत. या प्रकारे सर्वांना कूच करण्यास सांगून विशाल रथावर आरूढ होऊन राजा दशरथ आपल्या चतुरंग सेनेसह मिथिलेकडे निघाले. रघुतिलक दशरथ आल्याचे पाहून महाराज जनक आनंद विभोर झाले. शतानंदे आपल्या पुरोहितासह जनक राजा दशरथांना सामोरा गेले आणि त्यांनी पूज्य दशरथांचा यथोचित सत्कार करून त्यांची पूजा केली. त्यानंतर लक्ष्मणासह श्रीरामांनी पित्याच्या चरणांना वंदन केले. तेव्हा आनंदित राजा दशरथ श्रीरामांना म्हणाले, अरे रामा, मोठ्या भाग्यामुळेच मी आज प्रफुल्लित कमळाप्रमाणे असणारे तुझे मुख पाहत आहे. मुनिश्रेष्ठांच्या अनुग्रहानेच माझे सर्व प्रकारे कल्याण झाले आहे. असे सांगून श्रीरामांचे मस्तक अवघ्राण करून आणि पुन्हा पुन्हा त्यांना आलिंगन देऊन अत्यंत आनंदित राजा दशरथ ब्रह्मानंदी बुडून गेले. तदनंतर राजा जनकांनी सर्व राजकुमार आणि राणी परिवारासह आनंदी दशरथांना सर्व सोयींनी परिपूर्ण असणाऱ्या परम सुंदर महालात उतरविले. नंतर एका शुभ दिनी शुभ लग्न असणाऱ्या शुभ मुहूर्ती धर्मज्ञ जनकांनी श्रीरामासह त्यांच्या बंधूंना बोलावून घेतले. त्यानंतर रत्नजडित स्तंभ असणाऱ्या सुंदरसे छत, मनोहर तोरणे, मोती, फुले, फळे यांनी युक्त तसेच सर्व प्रकारच्या शोभिवंत वस्तूंनी संपन्नसा मंडप घातला होता. तिथे सुवर्ण अलंकारांनी विभूषित असे वेदवेत्ते ब्राह्मण, गळ्यात सुवर्ण अलंकारांनी सुहासिनी स्त्रिया यांचा वावर होता. त्या विस्तीर्ण अशा मंडपात श्री रामचंद्रांना एक दिव्य अशा सिंहासनी बसवताच तुतार्या व नगारे इत्यादी वाद्यांच्या मंगल ध्वनीने तसेच नृत्य गायनाने मंडप गजबजून गेला.
तदनंतर गुरु वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्र यांचे पूजन करून शतानंद पुरोहितांनी श्री रामचंद्रांचे दोन्ही बाजूस बसविले. तेथे त्यांनी विधिवत अग्नी प्रज्वलित केला आणि विविध अलंकारांनी विभूषित सुंदर सीतेस घेऊन महाराणी राजा जनक श्री रामांच्या जवळ गेले आणि विधिपूर्वक त्यांचे चरण धुवून ते चरणोदक त्यांनी आपल्या मस्तकी धारण केले. हेच चरणोदक शिव ब्रह्म देव आदी इतर मुनिजनही आपल्या मस्तकी धारण करतात. नंतर सीतेचा एक हात धरून पाणी ग्रहणाचे विधीप्रमाणे अक्षता व पाणी यासह राजा जनकांनी आनंदपूर्वक श्रीरामांना सीतेचे दान केले आणि म्हणाले, हे रघुश्रेष्ठा, सुवर्णालंकार मोती इत्यादींनी विभूषित कमलनयना अशी माझी कन्या सीता मी तुम्हा देत आहे. याने तुम्ही प्रसन्न व्हावे अशा प्रकारे संतुष्ट मनाने श्री सीतेस श्री रामांच्या करकमळी अर्पण करून ज्याप्रमाणे श्री विष्णूंना लक्ष्मी अर्पण करून क्षीरसागर आनंद विभोर झाले होते, त्याप्रमाणेच राजा जनक आनंद विभोर की झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या औरस कन्या उर्मिलालाही लक्ष्मणास अर्पण केली. तसेच मांडवी आणि श्रुतकीर्ती या आपल्या भावांच्या मुलींना अनुक्रमे भरत आणि शत्रुघ्न यास अर्पण केल्या. अशा प्रकारे चारही भाऊ शुभ लक्षणाने संपन्न आणि पत्नींनी युक्त असे आपल्या तेजाने साक्षात लोकपालांप्रमाणे शोभिवंत झाले. तदनंतर मिथिलापती जनकांनी नारदाने आपल्या पुत्री सीतेविषयी सांगितलेला वृत्तांत गुरु वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्रांना सादर केला. राजा जनक म्हणाले, एक यज्ञ भूमी करता भूमी शुद्धीस्तव मी जमीन नांगरीत असता शुभ लक्षणी ही चंद्रवदनी कन्या सीता नांगराच्या अग्रभागातून प्रकट झाली. तिला पाहून प्रेमाने मजला तिच्याविषयी कन्याभाव उत्पन्न होऊन तिला मी माझ्या प्रिय पत्नीच्या स्वाधीन केले. सर्ग 6 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.